हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। मिरजेत पंचायत समिती नूतन इमारत सभागृह नामकरण विशेष मासिक सभेत हाय व्होल्टेज ड्रामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज नामकरणाला सर्वानुमते ठराव मंजूर। महाविकास आघाडी सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सभागृहात कोंडले। मिरज पंचायत समिती नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नूतन सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासाठी आज घेण्यात आलेल्या विशेष मासिक सभेत महायुती आणि महाविकास आघाडी सदस्यांच्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाला। यावेळी सर्व सदस्यांनी हात वर करून दोन्ही महापुरुषांचे नावे देण्यासाठी सर्वानुमते ठराव करण्यासाठी मंजुरी दिली। हा ठराव आता राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे। हा ठराव करण्यापूर्वी महाविकास आघाडी व महायुती सदस्यांमध्ये श्रेयवादातून जोरदार वादावादीचा प्रकार घडला। नामफलक काढणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कोणती कारवाई करणार अशी मागणी केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने गटविकास अधिकारी किरण सायमोते यांना महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी सभागृहाला आतून कडी लावून सुमारे 1 तास कोंडले होते। तन्वी कमलेकर, सुजाता पाटील, रिदा मुजावर, स्नेहल पाटील, गायत्री घोरपडे, शोभा मोहिते, अरविंद सपकाळ, सूरज मगदूम यांनी भाजप मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला। तर महाविकास आघाडी यांची सत्ता गेल्याने श्रेय लाटण्यासाठी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी गदारोळ केला असा आरोप सभापती राणी भोरे यांनी केला। मालगाव ते उपसरपंच मंजूर झाल्याचे समजताच आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंचायत समितीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत जिलेबी वाटप करून आनंद साजरा केला। हा ठराव मंजूर केल्याने सभापती राणी भोरे यांचाही संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला। नमस्कार, मी सौ राणी सचिन भोरे। आज 10/8/2026 रोजी आम्ही म्हणजे महायुतीची सत्ता आल्यानंतर आम्ही पहिली महासभा बोलवली। मग त्या महासभेचा विषय असा होता की मिरज पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पंचायत समितीच्या सभागृहास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं यासाठी आम्ही विशेष सभा बोलवली होती। मध्ये आमचा दोन्ही महापुरुषांची नावं देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला। या ठरावात सूचक अनुमोदन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावासाठी सूचक म्हणून संदीप बंडगर, तर अनुमोदक विनय गायकवाड व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महापुरुषाच्या नावासाठी सूचक अमृता गावडे तसेच अनुमोदक पांडुरंग इंगळे यांनी सूचक अनुमोदन केलेला। ते चुकीचं आहे। जो म्हणजे आम्ही विशेष सभा ही बोलवली फक्त नामकरणासाठी बोलवली होती आणि तो नामकरणाचा विषय घेतला आणि आम्ही आमची सभा संपली। ते त्यांच्या मतावर जे काय असेल ते प्रशासन काय असेल ते ठरवलं। यापूर्वी 4 ते 5 महिन्यापूर्वी त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांना जे करायला जमलं नाही त्यांनी, तर त्यानंतर आमची महायुतीची सत्ता आली त्यानंतर आम्ही पहिलीच आमची विशेष सभा बोलवली आणि त्यामध्ये आम्ही महापुरुषांचे नाव देण्याचा ठराव आम्ही सर्वानुमते घेतला। त्यानंतर यांचं हे विरोधकांचं हे चालू आहे ते फक्त श्रेयवादासाठी हे चालू आहे। वतीनं मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलेलं होतं आणि प्रशासनानं 31 तारखेला संध्याकाळी सभागृहामध्ये जे नाव दिलेलं होतं 12 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांचं ते नाव आणि इमारतीला दिलेलं नाव ही दोन्ही नावं प्रशासनानं ही नावं बेकायदेशीर आहेत म्हणून काढून टाकली आणि ज्या वेळेला काढून टाकल्याची बातमी चळवळीतील कार्यकर्त्यांना समजली त्यावेळेला सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये या ठिया मारला आणि प्रशासनाला जाब विचारला की ही तुम्ही बेकायदेशीरित्या नावं काढून टाकलेला आहात, ही नावं सन्मानपूर्वक पुन्हा सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं गेलं पाहिजे आणि इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं गेलं पाहिजे। 3 तारखेला जो इथं ठिय्या आंदोलन झालं त्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे साहेब यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना जिल्हा परिषदेमध्ये चर्चेसाठी बोलावलं आणि त्या चर्चेच्या दरम्यान
आम्ही आमची भूमिका मांडली की जी नावं दिलेली होती आतमध्ये सभागृहाला दिलेलं नाव आणि इमारतीला दिलेलं नाव प्रशासनानं कोणत्या मुद्द्यावर काढलं, कुणाच्या आदेशावरून काढलं, कशा कारणावरून काढलं, कुणाचा दबाव होता प्रशासनावरती, या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली. परंतु या सगळ्या गोष्टीची चर्चा होत असताना आमची प्रामुख्यानं भूमिका होती की ही दोन्ही नावं सन्मानपूर्वक आता आपण लावली गेली पाहिजेत आपल्याकडून. तर त्यांचं म्हणणं असं आलं होतं शिवसाहेबांचं की यासाठी मिरज पंचायत समितीची विशेष सभा बोलावली गेली पाहिजे. 4 तारखेची सभापती आणि उपसभापतीची निवड झाल्यानंतर तात्काळ आपण त्याच दिवशी विशेष सभेची नोटीस जारी करूया आणि त्याप्रमाणे मिरज पंचायत समितीच्या विशेष सभेमध्ये ही दोन्ही नावांचा ठराव करून पुन्हा आपण सन्मानपूर्वक ती नावं प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आणि सभागृहाला छत्रपती संभाजीराजेंचं नाव देण्याबाबत आज जी काही चर्चा झाली, आज जो ठराव झाला त्याबद्दल सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती, सर्व सदस्य यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण ज्या वेळेला नोटीस निघाली त्यावेळेला सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून माननीय सभापती असतील, उपसभापती असतील, सर्व सदस्य असतील यांना आम्ही आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं एक निवेदन दिलं होतं आणि एक गुलाब पुष्प त्यांना आम्ही दिलं होतं आणि त्यांना विनंती केली होती की जो 10 तारखेला विषय होणार आहे त्या विषयाला आपण सर्वानुमती या ठरावाला मान्य करावी आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इमारतीला आणि सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव द्यावं अशी विनंती केली होती आणि ती सर्व सदस्यांनी, सभापतींनी, उपसभापतींनी ही गोष्ट मान्य केली आणि हा ठराव मंजूर केला. त्याबद्दल मिरज तालुक्यातील, सांगली जिल्ह्यातील सर्व आंबेडकर मीटिंगमध्ये आमचे सन्माननीय नूतन सभापती, उपसभापती यांनी या सभागृहाच्या नावाचा जो गेली 2 महिने झालं वाद चालू आहे त्यासाठी विषयपत्रिकेवर विषय घालून रीतसर आजची सभा बोलवली होती. याच्या अगोदर तत्कालीन सभापती, उपसभापतींनी विषयपत्रिकेवर विषय न घालता केवळ मध्येच बेकायदेशीर ठराव मांडण्यात आले होते. त्या ठरावाला कोणत्याही पद्धतीचा अर्थ नव्हता. पण सन्माननीय आता या गोरे त्यांनी विषय घालून कायदेशीर त्या कायमचं नाव टिकवायसाठी त्यांनी आज मिटिंग बोलवली होती आणि सर्वानुमते हा ठराव आज संमत झालेला आहे आणि हा ठराव आम्ही जिल्हा परिषदला पाठवणार. जिल्हा परिषदच्या सभागृहात हा ठराव एकमुखी मंजूर करून परत तो शासनाला पाठवणार आणि शासनाचा आदेश आल्यानंतर आज आम्ही ह्या सभागृहाला धर्मवीर संभाजीराजेंचं नाव आणि या प्रशासकीय इमारतीला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध सर्वजणच आहोत आणि या सर्वच गोष्टीला आमचे नेते सुरेशभाऊ काळे यांचंसुद्धा संमती आहे. गोंधळामागचं कारण म्हणजे थोडंसं असं चुकीच्या पद्धतीनंच थोडंसं सभागृहात संभाजीराजेंच्या नावाबद्दल सदस्यांनी चर्चा केली होती. तर सदस्यांना थांबवता येत नाही. 1961च्या अधिनियमाप्रमाणे सभागृहात प्रत्येक सदस्याला आपलं मत मांडायचा अधिकार असतो, पण तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हे प्रशासनाने ठरवायचं असतंय. म्हणताना प्रशासकांनी थोडंसं सगळ्यांच्या सदस्यांच्या सन्मानांना मान देऊन सभागृहाला नाव द्यायचं मान्य केलं आणि आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या इमारतीला ह्याचं बाबासाहेबांचं नाव दिलं. तरीसुद्धा ते सर्वांनी काय त्यांनी केलं ते चुकीच्या पद्धतीने केलं असं कोणच म्हणणार नाही. नावाबद्दल कोणाचाच विरोध नाही. पण आमचं म्हणणं होतं की हे कायमस्वरूपी नावं टिकण्यासाठी याला शासनाचं हे पाहिजे. जर वाद नसता तर हे खपून जाते कुठे नाव दिलं तर, पण जर वाद निर्माण झाला तर त्याला शासनाची मागणी करावी लागते रीतसर. हा विषय घेऊन आम्ही आता विषयपत्रिकेवर विषय घेऊन मागणी केल्या म्हणून आम्ही आज जिल्हा परिषद असेल किंवा शासनाकडे आदेश घेऊन ही नावं कायमस्वरूपी ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. 1 मध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचे नाव सभागृहाला दिले गेले होते आणि या प्रशासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले गेले होते. आंबेडकरांचे नाव दिल्यानंतर त्याच रात्री उतरवण्यात आले आणि त्याच्यानंतर सभागृहाचे छत्रपती संभाजी महाराजांचे नाव उतरवण्यात आले आणि ह्याचा उत्तर या अधिकाऱ्यांच्याकडे मागताना सभापती मॅडमनी पळ काढलेला आहे. तसेच अधिकाऱ्यांनी याचं उत्तर दिल्याशिवाय जाऊ नये यासाठी आम्ही त्यांना कोंडून ठेवलेलं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी सभागृहाला नाव देण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं होतं. परंतु हे दोन्ही नावं या ठिकाणी बेकायदेशीर आहेत असं सांगून या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत. परंतु हे दोन्ही नावं लावण्याच्या मध्ये 18 दिवसाचा कालावधी होता. ज्यावेळेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव लावलेलं होतं त्यावेळेला प्रशासकीय अधिकारी त्या उद्घाटनाला हजर होते, तरी देखील त्यांना हे कायदा किंवा नियम हे त्यांना लक्षात आले नाहीत का त्यावेळेला. नंतर 18 दिवसानं ज्या वेळेला आंबेडकरांचं नाव लावल्यानंतर त्यांना हे नियम लक्षात आले का. या ठिकाणी या दोन्ही नावं काढल्यानंतर ना आंबेडकरी चळवळीच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ज्यावेळेला आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इमारतीला देण्याचं या ठिकाणी
त्यांच्या पाठपुरावा मला या ठिकाणी साध्य झालेला आहे आणि खरोखरच या दोन्ही सभागृहाला महापुरुषांची नावं देण्यात आलेली आहेत. त्यांना खऱ्या अर्थानं त्याचा पुढाकार सचिनदादा कांबळे, तुषारदादा खांडेकर आणि आपले सचिन सावंत साहेब यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे आज जे नामकरणाचा या ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे ते त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी झालेले आहे. पण हे जे सभागृहाला आणि जे इमारतीचं नाव या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे, या ठिकाणी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही नावं काढलेली आहेत त्या अधिकाऱ्यांची नावं या ठिकाणी आम्हाला कळली पाहिजेत आणि ज्या अधिकाऱ्यांनी जी नावं काढली आहेत त्यांच्यावर कोणती तुम्ही कडक कारवाई करणार आहात आणि किती दिवसांमध्ये ती कडक कारवाई तुम्ही करणार आहात याची माहिती आम्हाला या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी BDO साहेब आहेत, मडके साहेब दोघंही आहेत. या दोघांनीही जोपर्यंत याची माहिती आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सभागृहातून दोन्ही BDO साहेबांना या ठिकाणी बाहेर पाठवणार नाहीत. या ठिकाणी आमच्या शंकेचं समाधान न करता या ठिकाणी जनतेपर्यंत जी प्रश्नांची उत्तर जाणं अपेक्षित आहे याची माहिती न देता सभापती महोदय आणि उपसभापती महोदय आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य या ठिकाणी पळ काढलेला आहे आणि आमच्या शंकेचं निरसन न करता ठराव मंजूर करून घेतल्यानंतर ना आपण तुमच्या शंकेचं निरसन करूया असं सभापती महोदयांनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं. परंतु ठराव मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी एकही सदस्य किंवा सभापती महोदय थांबलेला नाहीत. या ठिकाणी त्यांनी पळ काढलेला आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी BDO साहेबांनी जोपर्यंत आमच्या प्रश्नांची उत्तर देत नाही तोपर्यंत या ठिकाणी हा दरवाजा उघडला जाणार नाही या ठिकाणी असं सांगते. स्टार 1 मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता.